हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला देखील प्रश्न पडलेला आहे आज नाश्त्याला काय करायचं, तर मग शेवयांपासून हा इझी नाश्ता नक्की करून बघा. तर सुरुवातीला कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालून शेवया मी भाजून घेत आहे. शेवया हे अत्यंत पौष्टिक असतात. मॅगी वगैरेपेक्षा तरी हे खूपच पौष्टिक आहे. अशा पद्धतीने शेवया नक्की करून पहा, तुम्हाला देखील आवडेल. आणि गोड गोड शेवया खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच हा पदार्थ ट्राय करा. मी कांदा, टोमॅटो, मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. मॅगी मसाल्याची एक पुडी घेतलेली आहे. कढीपत्ता घेतलेला आहे आणि शेवया देखील 5 मिनटं आपल्या भाजून झालेल्या आहेत. चला तर आता आपण कढईमध्ये पुन्हा 2 चमचे तेल घेऊन त्यात जिरं टाकलेलं आहे. कढीपत्त्याची फोडणी देऊया आणि त्यात मिरची चांगली भाजून घेऊया, जेणेकरून आपल्या शेवया तिखट होतील. मिरची तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्या. त्यात आपण आता कांदा टाकून घेऊया. कांदा नॉर्मली असा गोल्डन होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो चांगलं भाजल्यानंतर त्यात आता आपण थोडीशी हळद घालून घेऊया आणि नंतर मी एक अख्खी मसाल्याची पुडी टाकत आहे, मॅगी मसाल्याची पुडी. आणि परत एकदा मसाला आपला हलवून घेऊया. मसाला थोडा भाजल्यानंतर त्यात आपण आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून उकळवून घेऊया. शेवयाला जास्त देखील पाणी लागत नाही. एकदा वाफवल्यानंतर शेवया लवकर शिजतात. ते पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेवया टाकणार आहोत. नीट व्यवस्थित हलवून 2 मिनटं आपण शेवया झाकून ठेवूया. पाच मिनटामध्ये शेवया आपल्या शिजून तयार होतात. कोथिंबीर टाकून सर्व करूया. बघू शकता शेवयांपासून इतकी टेस्टी मॅगी तयार झालेली आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने करून पहा आणि व्हिडिओ आवडला का ते नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.